बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त पनीरपेक्षा आता घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवा हेल्दी, टेस्टी आणि सॉफ्ट असं पनीर. रेसिपी जी आहे ना ती अगदी सोपी आहे. इथे 1 लिटर दूध मी गरम करून घेतलं आहे. दूध नासवण्यासाठी मी इथे लिंबाचा वापर करते. तुम्ही व्हाईट विनेगरही वापरू शकता. 1 लिंबू जे आहे ते मी अर्धा करून याच्यात पिळलं आहे आणि मग नंतर व्यवस्थित हलवून घेतलं आहे. 2च मिनटात जे आहे हे दूध नासलं आहे. म्हणजे दूध आणि पाणी जे आहे ना ते अगदी वेगळं वेगळं झालं आहे. असं हे अगदी व्यवस्थित दूध पाणी वेगळं वेगळं व्हायला पाहिजे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे मी गाळून घेतलं आहे आणि हेचं पाणी जे आहे ते वेगळं काढून घेतलं आहे. आणि हो, हे जे पाणी आहे ना हे बिलकुलही फेकायचं नाही आहे. हे पाणीही पनीर इतकंच तेवढंच पौष्टिक आहे. हे पाणी तुम्ही कणिक मळायला किंवा डाळ भात शिजवायला वापरू शकता. हे जे नासलेलं दूध आहे हे मी धुवून घेतलं आहे की जेणेकरून लिंबाचा जो आंबटपणा आहे तो यात राहणार नाही. त्यानंतर एक प्लेट घेतली, त्याच्यावरती जाळी घेतली. माझ्याकडे पनीर मेकर आहे म्हणून मी त्यात हे नासलेलं दूध काढून ठेवलं आहे. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही सुती कापड हे वापरू शकता. त्याच्यासोबत अशी छोटी झाकणी येते, त्याच्यावरती मी जड वस्तू म्हणून खलबत्ता ठेवला आहे की जेणेकरून यातलं जे सगळं पाणी आहे ते निघून जाईल, स्क्वीज आऊट होईल. हे जे पनीर आहे हे असं मी सेट करून ठेवून दिलं आहे 2 तासासाठी. 2 तासानंतर मी जेव्हा चेक केलं तेव्हा बघितलं तर पनीरचा ब्लॉक असा मस्त रेडी झालेला होता. तुम्ही बघू शकता एकदम असं घट्ट असं जे पनीर आहे ते बनवून रेडी झालं आहे. याच्या शेपकडे बिलकुल जाऊ नका, शेपकडे दुर्लक्ष करा, कारण शेप महत्त्वाचा नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी असं टेस्टी, हेल्दी आणि हायजेनिक पनीर बनलं आहे. माझ्या रियांशला तर पनीरची भाजी खूप आवडते. आठवड्यातून 2-3 वेळेस तर आरामात माझ्याकडे पनीर बनतं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, बाय.